सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे जान्हवी ही ऑनलाईन फुले मागवल्यामुळे ते येण्याची वाट बघत असते. खूप वेळ झाल्यानंतर आनंद म्हणतो की तरी जानू मी तुला सांगत होतो की आपण आपल्या बागेतली फुले आणू. जान्हवी म्हणते की बेबी आपल्या बागेत काही इम्पोर्टेड फुलं मिळतात का? जान्हवी म्हणते की बघा इम्पोर्टेड फुले बघून सगळेच शॉक होतील. तेव्हा आनंद म्हणतो की शॉक व्हायला तो फुलावाला आला तरी कुठे अजून. तेवढ्यात फुलावाला फुले घेऊन तिथे येतो आणि जान्हवीला ते फुले देतो. तर जान्हवी म्हणते की हो पेमेंट केलं बरं का तुमचं. तर जान्हवी ते फुलाची टोपली उघडताच त्यामध्ये सगळीच फुले झेंडूची असतात. तेव्हा जान्हवीचा मोठा इन्सल्ट होतो. जान्हवी म्हणते की या माणसाने तर सगळी झेंडूचीच फुले दिली, आता काय करायचंय? आनंद हसतच म्हणतो की कुठेही जानू तुझे इम्पोर्टेड फुले. आनंद म्हणतो की अगं त्या माणसाने आपल्याला झेंडू बनवलंय, आता कशी जिंकणार आपण स्पर्धा? तर जान्हवी म्हणते की मला ती स्पर्धाच खेळायची नाही. इकडे आता रमा ही हार तयार करते. तर अक्षयने सर्व वस्तू आणलेल्या असतात. रमा म्हणते की आता तुम्ही चांदीची निरंजन, चांदीचे ताट, चांदीची समई सर्व काही घेऊन या, तोपर्यंत मी हार करून ठेवते. इकडे आनंद हा घराच्या बाहेर येऊन मोकळी टोपली हलवत असतो. तर तेवढ्यात मोकळी परडी घेऊन आभ्यासुद्धा तिथे येतो आणि आभ्याकडे बघत आनंद हसू लागतो आणि म्हणतो की तुझी सुद्धा माझ्यासारखीच गत झाली का? तर आभ्या म्हणतो माझी तर पूर्ण वाट लागली. आनंद म्हणतो की जानूने तर इम्पोर्टेड फुले ऑर्डर केली होती, पण आली काय? तर ती झेंडूची फुले. लिलीऐवजी झेंडूची फुले पाठवल्याचे कळताच आभ्या हा बोट करून आनंदकडे हसू लागतो. आभ्या म्हणतो की आनंद दादा तुला लिली नाही मिली क्या? तर आनंद म्हणतो की गपरे आभ्या, त्या लिलीवरून आता पुन्हा नवीन राजकारण सुरू होईल. त्यानंतर दोघेही बागेकडे बघतात तर एकाही झाडाला फूल नसते. तेव्हा आभ्या आणि आनंद अवाक होत म्हणतात की या बागेवर कुणीतरी अगोदरच डल्ला मारलेला दिसतोय. तर आभ्या आणि आनंद म्हणतात की नक्कीच अक्षयने फुले नेली असतील. आभ्या म्हणतो की या अक्षयने तर काही सोडलेलं नाहीये. आनंद म्हणतो की त्याला ती रमाची साथ, ती त्याला बरोबर गाईड करते. तर आता आभ्या आणि आनंद दोघेही अक्षयकडे येतात. तर अक्षयला बघून आनंद म्हणतो हा तर इथे सुद्धा अगोदर पोहोचला आणि तिकडे बागेवर सुद्धा यांनी अगोदर डल्ला मारला. तर अक्षय हा चांदीचे ताट, चांदीची समई आणि चांदीचे निरंजन घेऊन जाऊ लागतो. तर आभ्या त्यातील चांदीचे निरंजन उचलतो आणि म्हणतो की मला एक दे रे अक्षय. अक्षय हा आभ्याकडून लगेचच ते चांदीचे निरंजन घेतो. आनंद म्हणतो की मी फुले ऑर्डर केली होती पण ती लिलीचे फुलाऐवजी झेंडूचीच फुले आली. तर अक्षय सुद्धा हसू लागतो. तेवढ्यात सीमा त्यांचा आरडाओरड ऐकून तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय? तर आनंद म्हणतो की आई यांनी ऑलरेडी बागेतली सगळी फुले तोडली आणि आता ही चांदीची एकही भांडी आम्हाला देत नाहीये. तर मग अक्षय म्हणतो की बागेतील सर्व फळंसुद्धा या आभ्याने पळवली. तर सीमा म्हणते की अक्षय फुले तू पळवलीस, फळं यांनी पळवली, तर आता राहिला चांदीचा ताटाचा प्रश्न. तर सीमा म्हणते की मग सिंपल आहे, आता हे चांदीची सर्व भांडी आनंदला मिळाली पाहिजे आणि सर्वांनी ते आता वाटून घ्यायची. तर अक्षयला आता ती भांडी आनंदला द्यावी लागतात. त्यानंतर अक्षय म्हणतो की रमा चांदीचं काहीच नाही मिळालं. तर रमा म्हणते की अगं बाई. त्यानंतर रमा म्हणते की बरं जाऊ द्या, मी 2 प्रकारचे मोदक करून ठेवले, तिथे दोन्हीही मोदक शेजारी आहेत, ते घेऊन या. त्यानंतर अक्षय दोन्ही प्रकारचे मोदक घेऊन येतो. तर अक्षय म्हणतो की अगं हे इतकं सुंदर झालंय ना, तू बघायला हवी होतीस. पण आता जाऊ दे, तू मला जे जे काही सांगितलं त्या पद्धतीने मी केलं आणि आपला प्रोजेक्ट खूप सुंदर तयार झाला आहे. अक्षय म्हणतो की मी शूटिंग चालू ठेवलंय बरं का या सर्वांचं, मग नंतर तुला छान बघता येईल, तू काही काळजी करू नकोस. तर रमा म्हणते की बरं झालं तुम्ही शूटिंग काढून ठेवलंय, मला नंतर व्यवस्थित बघता येईल. अक्षय म्हणतो की आता मी तुला स्पर्धेच्या ठिकाणी बसवतो, 5:45 झालेत आणि मग हळूहळू एक एक गोष्ट बाहेर आणतो. तर रमा म्हणते ठीक आहे. अक्षय म्हणतो की हे जरी मी केलं असलं माझ्या हाताने तरी तू मला दृष्टी दिलीस. आणि लगेच अत्तराची बाटली घेऊन अक्षय त्यातील अत्तर रमाच्या गालाला लावतो. तर रमा खूप खुश झालेली असते. त्यानंतर रमासुद्धा त्या बाटलीतील अत्तर अक्षयच्या हाताला लावते. तर अक्षय रमाकडे बघत त्याचा स्मेल घेतो. त्यानंतर इकडे स्पर्धेला सुरुवात होते. तर आभ्या हा आरतीसोबत सर्व ताटातील फळे घेऊन येतो आणि लगेचच सीमा त्या फळांकडे आणि त्या परडीकडे बघून खूप खुश झालेली असते. आई आजीसुद्धा तिथे आलेली असते.
त्यानंतर रमाकांत हा आनंदचे फळाचे ताट ओपन करतो, तर ते सुद्धा खूप सुंदर झालेले असते. दोघांनी फक्त फळांची ताटेच आणलेली असतात, पण अक्षयचे ताट ओपन करताच त्यामध्ये सर्व चांदीची भांडे, दिवा, मोदक, फुले, फुलांचे हार सर्व काही असते. ते ताट बघून सर्वजण अवाक झालेले असतात. आई आजी तर तोंडात बोट घालते. तर रमाकांत म्हणतो की आई का काही कमी आणि नाव ठेवण्यासारखे. रमाकांत म्हणतो की कोणती जरी स्पर्धा असली तर निकाल द्यावाच लागतो. तेव्हा या स्पर्धेचा निकाल रमा आणि अक्षयच्या बाजूने लागलेला आहे. तेव्हा आई आजीचा मोठा जळफळाट होतो. तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय अभिनंदन. तर लगेचच अक्षय हा रमाचा हात धरतो आणि आई आजीला म्हणतो की आम्ही दोघांनी मिळून केलं हे आई आजी. आई आजी म्हणते की अरे हो, तू तिची दृष्टी झाली होतास बरोबर ना. तर अक्षय म्हणतो राईट. तर आई आजी रमाकांतला म्हणते की बाकीचे जोडपे कुठे कमी पडले. रमाकांत म्हणतो की कसं आहे ना आई आजी, आनंद आणि जान्हवी या दोघांची मेहनत थोडी कमी पडलेली आहे. तर जान्हवी अवाक होते. आई आजी म्हणते की नेहमीचंच रडगाणं आहे ते. त्यानंतर रमाकांत म्हणतो की आमचे चिरंजीव आणि आरती यांचं टीमवर्क थोडं कमी पडलं. तर रमा म्हणते की आपण आता या सगळ्या गोष्टी करू शकतो ना. तेव्हा सर्व जणांना आनंद झालेला असतो. त्यानंतर अक्षय म्हणतो एकच मिनटं, आणि अक्षय त्या ताटातील गजरा उचलून रमाच्या केसात माळतो आणि म्हणतो की रमा, ज्या वेळेस मी बागेत गेलो होतो त्यावेळेस हा वेगळा बनवला. तर तो गजरा रमाच्या केसात माळताना बघताच रेवाचा मोठा जळफळाट होतो. तर इकडे सर्वांना मोठा आनंद होतो. आनंद म्हणतो की अभ्या, तुला कळतंय का, मोगरा यांच्या वाट्याला आणि आपल्या वाट्याला काय आलं बघितलं ना तू. अभ्या म्हणतो की अक्षय, या गजऱ्यासाठी तू सगळी फुले लंपास केली, आम्हाला काहीच नाही मिळालं. तर आरती म्हणते की जान्हवी ताई, तुम्हाला तरी झेंडू मिळाला, मला तर अभिषेकना फुलं नाही तर फक्त पानच दिली. तर रमा ही आई आजीला आरती करण्यासाठी सांगते. तेव्हा आई आजी म्हणते की अगं रमा, असं नाही चालत. तर रमा म्हणते करा ना. तेव्हा आपल्याला मान दिला हे बघून आई आजी खुश होते आणि मोठ्या भक्तिभावाने आरतीचे ताट ओवाळून आई आजी ही गणपती बाप्पाची आरती घेते. त्यानंतर आता इकडे रमाकांत आणि अक्षय बागेत बसलेले असताना अक्षय म्हणतो की आपण शेजारच्या तलावात जाऊन गणपती बाप्पाचे विसर्जन करू. तर रमाकांत म्हणतो की तिकडे नको, तिकडे खूप मूर्त्या असतात आणि गणपती बाप्पाची खूप वाईट अवस्था होते. रमाकांत म्हणतो की त्या मूर्त्यांना विरघळत नाही तेव्हा मोक्कार प्रदूषण वाढतं. रमाकांत म्हणतो की गणपती बाप्पाची अशी विटंबना बघवत नाही रे. जोपर्यंत गणपती बाप्पा घरी असतात तोपर्यंत आपण त्यांची किती काळजी घेतो आणि तयारी करतो, आणि मग विसर्जन झालं की पाठ फिरवतो, बाकी काही नाही. तर अक्षय म्हणतो की मग आपण विसर्जन कुठे करायचं. तर रमाकांत म्हणतो की इथेच आपण एका कुंडीत गणपती बाप्पाचं विसर्जन करू ना. तर रमाकांत म्हणतो की मग गणपती बाप्पा कायम आपल्यासोबत इथेच राहतील आणि आपल्यालाही ते इथेच असल्याचे वाटेल. त्यानंतर आता गणपती बाप्पाला बाहेर घेऊन येतात. तर समोर पाण्याची एक कुंडी ठेवलेली असते. त्यानंतर रमाकांत हा भक्तिभावाने गणपती बाप्पाची आरती घेतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. आरती घेतल्यानंतर अक्षय रमाकांतला गणपती बाप्पा पाण्यामध्ये ठेवायला सांगतो. तर आभ्या म्हणतो की ही योजना खरंच छान आहे बरं का. रमा म्हणते की गणपती बाप्पा गेल्यानंतर कसं एकटं एकटं वाटतं नाही का. तर रमाकांत म्हणतो की अरे अक्षय, गणपती बाप्पाला हसत हसत आनंदाने निरोप द्यायचा असतो. तर हात जोडून रमाकांत म्हणतो की गणपती बाप्पा वाट बघतोय, पुढच्या वर्षी लवकर या. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या नावाचा जयघोष करत रमाकांत हा गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये बुडवतो. नंतर गणपती बाप्पाला फुलांच्या पाकळ्यांच्या पाण्याची आंघोळ घालतात. भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करून नमस्कार करतात. त्यानंतर अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येऊन गणपती बाप्पामध्ये काढलेले फोटो त्याच्या मोबाईलमध्ये बघत असतो. तेवढ्यात रमा तिथे येते आणि अक्षय म्हणतो की रमा, बघ ना गणपती बाप्पामध्ये किती छान फोटो आलेत. तर रमा म्हणते की गणपती बाप्पाच्या काळात वेगवेगळे पदार्थ खायला मिळाले, सर्वजण आनंदात होते, छान होते. रमा म्हणते की आपण एकत्र बसून खेळ खेळलो, खूप छान वाटलं. अक्षय म्हणतो की मला तर काही मोदक माहितीच नव्हते, या गणपती बाप्पा मुले खायला मिळाले. त्यानंतर रमा ही लगेचच पटकन तिची बॅग बाहेर काढते आणि तिची चेन उघडू लागते. तेव्हा ते बघून अक्षय बॅगला हात लावत म्हणतो की रमा, काय चाललंय तुझं आणि कुठे चालली तू. रमा म्हणते की आई आजीची इच्छा आहे ना मी तिकडे राहायला जावं, तेव्हा जाते मी तिकडे राहायला. रमा म्हणते की त्यांचं बरोबर आहे, माझ्यामुळे मोठा अपघात झाला असता, जाऊ द्या मला तिकडे राहायला. अक्षय म्हणतो की रमा, तू का मनाला लावून घेतेस, तिच्या बोलण्यात काहीच तथ्य नाहीये. अक्षय म्हणतो की नाही, हे तुझ्याकडून झालेलं नाही असंच वाटतंय मला. अक्षय म्हणतो की रमा, तुझ्या हातात घर आहे ना, म्हणूनच सगळं ठामपणे अगदी व्यवस्थित चालू आहे. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही नका इतकी माझी चांगली बाजू घेऊ. अक्षय म्हणतो की का नको घेऊ, तू माझी बायको आहेस. रमा म्हणते की अहो, सगळ्यांच्याच डोळ्यात तुम्ही दिसता, तुम्ही माझ्याकडून काहीतरी चूक होते आणि तुम्ही मला पाठीशी घालता.
त्यानंतर आता रमा तिची बॅग भरून जाऊ लागते. सगळेजण समोर बसलेले असतात. हॉलमध्ये येताच अक्षयसुद्धा रामाच्या पाठीमागे जाऊ लागतो. तेव्हा आई आजी म्हणते की नवऱ्याची ढाल कशी बनवायची ना रमाकडून शिकलं पाहिजे. आणि जा अक्षय, तू रमाच्या पाठीमागे, तुझी इच्छा आहे ना. तर रमा म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी एकटी जाते आणि शिक्षा पूर्ण करून येते. तेव्हा लगेचच अक्षय रमाजवळ येतो आणि रमाला म्हणतो की 2 वेण्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि सर्वांच्या समोर अक्षय हा रमाच्या कपाळाचा किस घेतो. तेव्हा आता वाघीण बनून रमा एकटी तिची शिक्षा पूर्ण करायला निघाली आहे. तेव्हा आता अक्षयने रमावरचे प्रेम आई आजीला दाखवलेले आहे. रमाच्या डोक्याचा किस घेताच आई आजीचा मोठा जळफळाट झालेला असतो. तेव्हा ही सुद्धा स्वतःला खूप जेलस फील करत असते. तर आता रमा एकटीच तिची शिक्षा करायला निघालेली असते. तेव्हा अक्षयने किस घेताच रेवाचा मोठा जळफळाट होतो. तेव्हा रमा आता तिची शिक्षा कशी एकटी पूर्ण करते आणि अक्षयने रामावर विश्वास दाखवून रमा ही अक्षयच्या विश्वासाला कशी पात्र होते. तर आता रमा तिची बॅग घेऊन एकटी जाऊ लागते. तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तर आता इकडे अक्षयने रमावरचा विश्वास दाखवून आता रमा आई आजी आणि रेवाला त्यांची अवकात आणि लायकी कशी दाखवून देते आणि रमाला आडवं करणाऱ्यांना रमा कशी आडवे करते. तर आता रमा पुन्हा एकदा अक्षयवरचे प्रेम दाखवून सगळ्यांना कशी पुरून उरते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.